त्या श्री मायक्का देवीने साक्षात दिले दर्शन। श्री मायक्का देवी मंदिराचा 32वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। श्री मायक्का व श्री काळम्मा देवीचा भेटीचा कार्यक्रम। विटे शहरातील सामाजिक धार्मिक कार्यात कायमच अग्रेसर असलेले, ज्यांना देवीने साक्षात दर्शन दिले व मायक्का देवीचे निस्सीम भक्त म्हणजे हॉटेल आमंत्रणचे मालक श्री संजय जयसिंग मेटकरी। मेटकरी हे अखंडपणे देवीची सेवा करतात। त्यांनी आपल्या मालकी हक्काच्या जागेत देवीचे मंदिर बांधले। हे मंदिर सर्व भाविकांसाठी सदैव खुले असते। अनेक भक्तजन माय माऊली आईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। याच श्री मायक्का देवीच्या मंदिराचा वर्धापन दिन सालाबाद प्रमाणे करण्यात आला। मेटकरी कुटुंबाच्या वतीने व सर्व भक्तजन भाविकांच्या उपस्थितीत 32वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रम आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत देवीचा महाअभिषेक, 11:30 यावेळी देवीची आरती, दुपारी 1 वाजता आई मायक्का देवीचा गीतांचा कार्यक्रम, तर दुपारी 4 वाजता आई श्री मायक्का देवी व आई श्री काळम्मा देवी मंदिराच्या भेटीचा कार्यक्रम, 5:30 वाजता श्री मायक्का देवीची महाआरती करण्यात आली। सायंकाळी सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन व प्रसिद्ध शाहीर श्री आनंदा हाके सांगली, कोंगनोळीचे श्री भगवान कोळेकर आणि विट्याचे बिरुदो ओविकार मंडळ विटा यांचे सुश्राव्य धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न झाला। येलूर येथील प्रसिद्ध शाहीर श्री सत्यवान गावडे यांच्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा सर्व कार्यक्रम विटे शहरातील विवेकानंद नगर येथील आमंत्रण हॉटेल शेजारी श्री मायक्का देवीच्या मंदिर परिसरामध्ये पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन समस्त मेटकरी कुटुंबीय समाज बांधव व मायक्का देवीच्या भक्त मंडळी यांनी केले। संजय मेटकरी यांनी कार्यक्रमाच्या सांगत्या समारंभावेळी मंगळवार दिनांक 10 रोजी श्री मायक्का देवी चिंचली पायी वारी सुरू होणार असल्याचे सांगितले। यावेळी इच्छुकांनी या पायी वारीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करत संजय मेटकरी आमंत्रण ढाबा येथे संपर्क साधावा असेही सांगितले।
बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार यांनी।